बदलला होता असं वाटलं आणि अगदी पगला बॉल जसा फेस केला बॅटरने स्क्वेअरलिंग अंपायरकडे पाहिलं आणि जो इशारा त्यांनी केलेला आहे आता वडनगर गावचे लाडके जावई आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टीम कुक्सीसाठी शुभेच्छा येतात. तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन आहे का? येस, तिसरे पंच आपण ग्राउंड मध्ये जायचं. थर्ड अंपायर आपण त्वरित ग्राउंड मध्ये जायचं आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. पण मागील चेंडूवरती जी गोष्ट घडली खऱ्या अर्थाने मी म्हणेन की डॉट बॉल यायला हवा होता बट तिथे एक सिंगल आली. फुल अँड टाकला लॉफ्टेड फटका ऑन साईडला. बघा मागील चेंडूवरती जी स्ट्राईक रोटेट झाली त्यात नंतर हा मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. चौकार. बघा हेच ते छोटे छोटे मोमेंट्स असतात जे ॲज अ टीम ॲज अ फिल्डिंग साईड तुम्हाला ग्रॅप करावे लागतात, तुमच्या बाजूने तुम्हाला आणावे लागतात. कारण बघा इथे एकंदरीत स्ट्राईक जिथे रोटेट नाही खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे होती तिथे स्ट्राईक रोटेट झाली आणि इथे हा चौकार येतो. खरं एकंदरीत पाहिले गेले तर भरपूर साऱ्या गोष्टी चेंज झाल्या इथे. या चेंडूवरती चौकार येतो, धावफलक 5 वरती. बघा विदिन 15 मिनिट्स तुम्हाला पहिले 3 षटकं टाकायचे आहेत, त्या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या. नेक्स्ट बॉल पॉवर प्लेच्या षटकामध्ये विश्वास दाखवला गेला. यश मात्रेवरती हा फुल टॉस आहे. बॉल हवेमध्ये. आता मिड ऑफ आणि कव्हर दोन्ही फिल्डर्स धावतात आणि अखेरीस बॉल इथे फील्ड केला गेला आणि शेवटच्या मोमेंटला जर आपण इथे पाहिलं तर जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत कंप्लीट केला जातील या चेंडूवरती. या रन्स 2. फुल टॉस होता. लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर केलं होतं बट 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांचा मधून धावफलक आता 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन द बोर्ड. ट्रॅकिंग एंडमध्ये बंटी असतील. बंटी हुक करायचं होतं बट आता दिशा खराब. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल आणि अतिरिक्त रनचा मात्र धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 9 धावा धावफलकावरती. पुढील सामना पाहायला विसरू नका. आईदेवी वडनगर संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल अगेन्स्ट टीम निंबवली. वडगावकर संघ पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे अगेन्स्ट टीम निंबवली. फुल लेंथ लॉफ्टेड फटका. फील्ड राखेत फक्त पाहतच राहतील. स्ट्रोक प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. बॉलला थेट पाठवलं. काऊ कॉर्नर रिजन क्लिअर करत असताना हा षटकार. बॅटरच्या अगदी रडार आणि रेंज मध्ये तुम्ही जर चेंडू टाकाल तर चेंडू फक्त एकच दिशेने जाताना दिसेल, तो म्हणजे बाउंड्री लाईनचा बाहेर. कवचित असं होतं की बॉल जो स्लॉट मध्ये पडला तो फिल्डरच्या हातामध्ये जातो अथवा मोठा फटका येत नाही. कवचित असं पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. मोस्ट ऑफ रडार आणि रेंज मध्ये स्लॉट मध्ये पडलेले चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच जातात आणि षटकार इथे आला. धावफलक आता या 6 धावांचा मधील स्कोर काढला 15 धावा धावफलकावर. त्यामुळे अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ देखील समाप्त. सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या एंडकडनं बॉलिंग करण्याकरिता जतीन प्लीट केला. त्यानंतर पूर्णपणे रिलॅक्स दिसले कारण कनेक्शन इतकं चांगलं होतं. बॅटरला देखील ठाऊक होतं की यस डीप मिड विकेटला क्लिअर केलं. षटकार.
बघा बॉल जर सापडत नसेल तर दुसरा घ्या आणि सामन्याला सुरुवात करा. बघा वेळ आहे, सो तोपर्यंत मी आवर्जून माहिती पोहोचवेन. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफी जमाला स्वर्गीय गोपीनाथ सांगो काबूकर यांचा स्मरणार्थ उमेश गोपीनाथ काबूकर दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहेत. त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करेन. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह आणि तसेच मालिकावीरची ट्रॉफी आम्हाला भावेश चंदू म्हात्रे दादांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. आपले देखील विशेष आभार. आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच साठी जे गिफ्ट हॅम्पर आहेत ते आम्हाला कल्पेशजी चौगुले आणि लवेश काबूकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झाले. आपले देखील विशेष आभार. नेक्स्ट बॉल षटकाराने सुरुवात दरम्यान या दुसऱ्या षटकाची झाली. फुल लेंथ होता, लॉफ्टी ड्राईव्ह खेळायचो तर बॅट जणू काही हातामध्ये फिरली. पॉइंटला दरम्यान मिसफिल्ड आता झाली आणि अखेरीस बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बॉल खऱ्या अर्थाने हा फील्ड होऊ शकला असता पण इथे मिस्टेक घडला. कारण जो उल्लेख मी आधी केला की आउटफील्ड मध्ये जर तुम्ही मिस्टेक कराल तर आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि त्यानंतर बॉल फील्ड करणं ही गोष्ट फार अवघड राहिली आणि तेच घडलं मागील चेंडूवरती. इथे चौकार येतोय. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड होता 25 धावा धावफलकावरती. प्रेशर आता बॉलर्सला फील होतो. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला फटका. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. रिव्ह्यूची मागणी बॅट्समन कडनं केली गेली, सो चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो बॉल नाही. षटकार येतो. धावफलक या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 31. आणखीन एक पुलचा फटका. फुल अँड पॉवरफुल. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा पाऊस पडतोय कारण या ओव्हरमध्ये षटकार चौकार षटकार. आता बॉलर प्रेशर मध्ये, टीम कारिवली प्रेशर मध्ये, कारण स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 37. का लाजवाब खेळ इथे केला जातोय कारण कन्सिस्टंटली मोठे फटके येतात आणि ते मोठे फटके आता विचार करण्यास आता भाग पाडले टीम कारिवलीला. कारण कारिवली टीमचा देखील बॅटिंग क्रम मजबूत आहे बट जर जास्त रन्स बनला पहिल्या सत्रामध्ये तर त्या चेस करणं देखील अवघड होऊन जाईल ना सेकंड इनिंग मध्ये. त्याही गोष्टी आहेत कारण आपण बहुतांश वेळा पाहिलं की अंडर प्रेशर एखादा टोटल चेस करणं हे इतकं सोपं नाही जात. सो दॅट्स वाय इथे कमबॅक करायला प्रयत्न तर करावा लागेल, रन्स थांबवाव्या लागतील. नेक्स्ट बॉल वन्स अगेन हाफ ट्रॅकर आता टॉप एज लागला. बॉल हवेमध्ये आहे बट कोणताही फिल्डर त्या रिजन मध्ये नाही. अखेरीस स्क्वेअर लेगला फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या जातील. बट राज पाटील
काय लाजवाब खेळी करतात या सामन्यामध्ये, कारण एकंदरीत या आधीचा सामना भरपूर चांगला खेळ दाखवला आणि या मॅचमध्ये देखील कारिवली टीमचा अगेन्स्ट आता या पहिल्या 2 षटकांच्या या खेळामध्ये खेळ अजून देखील पूर्ण झाला नाहीये 2 षटकांचा, पण तरी सुद्धा टीम कुक्से आपल्याला फार पुढे पाहायला मिळत आहे, कारण स्कोर कार्ड 39 आणि शेवटचा 1 चेंडू या ओव्हरमधला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जे फटके आले 3 षटकार 1 चौकार 24 आल्या आणि त्यामध्ये आणखीन 6 ऍड आपण करू. हा बॉल देखील डीप मिड विकेट सीमा फार षटकार. या ओव्हरमध्ये टोटल रन्स आल्या 30 धावा या ओव्हरमध्ये आल्या जतीन पाटीलचा अगेन्स्ट. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा क्रेज 45 आणि आता येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 45 ऑन द बोर्ड आणि खेळ बाकी येत्या 12 चेंडूंचा. टकल्या 12 चेंडूंनी आता कारिवली टीमचे 12 वाचवले, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग आतापर्यंत लागली असेल तेवढी घाई करा, कारण आज एक अतिरिक्त मॅच देखील आहे. सो विनंती असेल की आता फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. थर्ड ओव्हर बॉलर प्रमाणे आता विवेक नाईक वरती विश्वास दाखवला गेला, कारण आता परिस्थिती फार विपरीत झालेली आहे टीम कारिवलीसाठी, कारण 2 ओव्हरमध्ये 45 धावा इथे खर्च झाला आणि आज बॅटिंग क्रमामध्ये सुजित नाईक देखील नाही आहेत. राऊंड विकेट ग्लास बॉल इथे सन्मान देण्यासाठी भाग पडला. रनआउटची शक्यता आता देखील प्रॉपर निशाणा साधता आला नाहीये. एक सिंगल इथे मिळेल, पण आज राज पाटील आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चाललेत, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग त्यांच्या हातापर्यंत राखली 37 वरती नॉट आउट आहेत, म्हणजे पहिले अर्धशतक पाहायला मिळेल का. याआधी 41 आजच्या दिवसामध्ये अजय म्हात्रेने बनवला होता कारिवलीचा, आणि आता त्यांच्याच अगेन्स्ट आता 37 वरती नॉट आउट आहेत राज पाटील. बट हा फुल लेंथ स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवल्या बाजूला प्लॉट मध्ये पॉवरफुल स्ट्रोक षटकार. का लाजवाब खेळली, एफर्टलेस बॅटिंग, कारण ज्याप्रमाणे स्ट्रोक्स खेळतात एकही फटका असं नाही वाटलं की अतिरिक्त रिस्क घेतला की कोणता रिस्क घेतला, इम्प्रोव्हायझेशन केलं, अशा काही गोष्टी नाही आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक षटकार येतो. धाव फलक आता 6 धावांच्या मदतीने 50 अप 52 ऑन द बोर्ड. 52 धावांची ही ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इंडिव्हिज्युअली आता राज पाटील खेळतोय 43 धावांवरती तो नॉट आउट. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. आता पॉइंटला फिल्डर धावत आहेत आणि अखेरीस जर आपण पाहिलं तर हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. आज राज ज्याप्रमाणे बॅटिंग करतात जिथेही बॅट मारतात कनेक्शन होतं, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो आणि इंडिव्हिज्युअली 47 वरती ते नॉट आउट आहेत आणि टीम टोटल 56 56 धावा धाव फलकावरती. आणि ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे मला खऱ्या अर्थाने एका गोष्टीची आठवण झाली. बंटी ट्रॉफी मध्ये खऱ्या अर्थाने केतन पाटील यांचा खेळ ज्याप्रमाणे आपण पाहिला होता, जिथे बॅट मारत होते तिथे बॉल पडत होता आणि तिथे बाउंड्री येत होती. आणि आता देखील या सत्रामध्ये राज ज्याप्रमाणे बॅटिंग करतात, जिथे बॅट फिरवली जात आहे तिथे बॉल पडतो. आणि हे होतं जेव्हा तुम्ही चांगल्या रिदम मध्ये चांगल्या टच मध्ये बॅटिंग करताना, तेव्हा ॲज अ बॅटर भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी इझी होऊन जातात. आणि सध्या सांगलीला राज पाटील एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग आपल्या टीमसाठी या पहिल्या सत्रामध्ये खेळतात. धाव फलक आता 56 47 वरती ते नॉट आउट आहेत. पहिलं अर्धशतक इथे येईल का स्पर्धेमधलं. आता मिस्टामिंग बॉल हवेमध्ये फिल्डर रोहित पोहोचला. कॅच ड्रॉप दुसऱ्या धावेसाठी परतलाय राज आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटर रन आउट झालेत.
बंटी रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का, बॅटर बाद झालेत बंटी. नेक्स्ट बॉल राज स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. आता सिंगल कंप्लीट 49 आणि 49च असेल. 49 धावांपर्यंत आता पोहोचले तर राज आणि टीम टोटल आता जाऊन पोहोचला 58. आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. आणि आता असं वाटतंय की स्वर्गीय प्रशांत दादा म्हात्रे चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक इथे पाहायला मिळू शकतंय, कारण 49 धाब्यांवरती नॉट आउट आहेत बॅटर राज पाटील. दिनेशजी चौगुले सध्या सगळे व्यासपीठावरती आहेत, जे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ऍक्टिव्ह सदस्य आहेत. आणि ऍक्टिव्ह हा शब्द मी काय यूज करतो की प्रत्येकी स्पर्धेकडे लक्ष, त्यासोबत काय चाललंय तालुका क्रिकेटमध्ये त्याच्याकडे लक्ष, या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. कारण हरकत नाहीये, आपण आता मॅचच्या दिशेने जाऊया. कमिंग सून पाहायला विसरू नका BJCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. आणि खास बात या स्पर्धेची की ही स्पर्धा महाबलेश्वर इथे होणार आहे. यस, फ्री एंट्री. लास्ट सीझन देखील आपण अध्यक्ष चषक फ्री एंट्री पाहिला होता. आणि यावर्षी BJCA चॅम्पियन्स ट्रॉफी फ्री एंट्री टुर्नामेंट महाबलेश्वरला कमिंग सून. बॅट सेकडा बॉल मागे चालला आणि सिंगल साठी ते नकारले. डॉट बॉल निर्माण इथे येतो. बघा सर्व संघ या गोष्टीची नोंद घ्या की ट्रॅव्हलिंगचा खर्च तुमचा असेल खाली. तिथे जेव्हा तुम्ही याल तुमची राहायची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून केली जाईल. बाकी सर्व व्यवस्था तुमची. कारण त्यात नंतर चर्चा आपण करूया इनिंग ब्रेक मध्ये. आता पुलचा फटका ऑन साइड एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या राज पाटीलसाठी. स्वर्गीय प्रशांत दादा म्हात्रे चषक 2025 मधला पहिला बॅटर ज्याने ठोकले अर्धशतक. व्हाट अ नॉक, व्हाट अ इनिंग बाय राज पाटील. लाजवाब खेळ राखला. कारिवली संघ समोर खेळत होता, बट पहिल्या षटकापासून डॉमिनेटिंग क्रिकेट, फेअरलेस क्रिकेट आणि फेअरलेस बॅटिंग आपल्याला राज पाटीलचे पाहायला मिळाले. लाजवाब इनिंग. कारण त्याची ही इनिंग सध्या सगळीला त्याच्या इनिंगने स्वतःच्या टीमला एक मजबूत पोझिशन मध्ये, एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये उभं केलं. कारण धाव फलक 64 आणि येत्या 4 चेंडूचा खेळ बाकी. आणखीन काही तासामध्ये ऍड होतील का? लॉंगलला फिल्डर, आता मिस्टेक होणार नाहीये. कॅच इथे पकडली जाईल आणि धक्का आता इथे लागला हा दुसरा. या आधीही रोहितकडे कॅच आली होती, बट ती कॅच रोहितने ड्रॉप केली. आणि त्यानंतर ही रोहितने कॅच जरूर पकडली, बट उशिराने पकडली. सर निंबवली टीमचा कॅप्टन, निंबवली टीम मला असं वाटतं की 2 तास झाले ते आलेत. आपण या टॉससाठी आणि वडनोवर टीमचा कॅप्टन आहेतच. सो निंबवली टीमचा कॅप्टन आपण देखील या. यस, मॅनेजमेंट कमिटीकडून मी विशेष आभार व्यक्त करतो की आम्ही जी वेळ दिली त्या वेळेवरती तुम्ही हजर राखले. अदरवाईज काही टीम्सला सकाळी 20 फोन करायला लागतात, तेव्हा जाऊन सुद्धा तरी सुद्धा ते 1.5 तास लेट येतात. आता मी त्या टीमचं नाव घेणार नाहीये. स्कोर कार्ड 64. ऑन द बोर्ड आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 3 चेंडू आणखीन बाकी आहेत. नेक्स्ट बॉल आता देखील हार्ड लेंथ बॉल होता, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. अतिरिक्त बाउन्स तर पाहायला मिळालाच, आपल्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज लागला, एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक या एका धावेच्या मध्ये. स्कोर कार्ड आता 65. 65 धावा धाव फलकावरती आणि 2 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत.
यजमान संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. आईदेवी वडुनगर त्यांचा अगेन्स्ट टीम निंबवली. ही बॅटल आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल. आता हा पुलचा फटका, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. बघा मोठा फटक्यांचा पाऊसच पाहायला मिळाला या पहिल्या सत्रामध्ये. कारण जर आपण ही पहिली इनिंग आतापर्यंत उचलून पाहिली तर प्रत्येकी ओव्हरमध्ये किमान एक तरी बाउंड्री आहेच. ती गोष्ट आपण पाहिलेली आहे. स्कोर कार्ड आता 71 आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मधला. 71 ऑन द बोर्ड आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत. आणि पुलचा फटका ऑन साइडला फील्डर आहेत. बॉल फील्ड करतात. एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान असे ते कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतील कारण बॉल अगदी हातामध्ये आलाच नव्हता. अगदी हात स्टम्प्स वरती लागले. दॅट्स वाय 2 मिळतील आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या सत्रात. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 73 आणि 74चा हा टार्गेट इथे सेट केला टीम इशिता 11 कुकसे टीम अगेन्स्ट टीम रणवीर 11 वीर बजरंग कारिवली. वाहिदजी खान आणि तसेच अशोकजी पाटील दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. आणि आईदेवी वडनगर टीमचे ते खंदे समर्थक आहेत. वाहिद खान आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस उभे करणार आहोत. टॉस आपण करणार आहोत. हेड अथवा टेल असा कॉल करायचा. कॉल कोण करतो ते सांगा. निंबवली टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल आहे अँड इट इज हेड म्हणजे टॉस निंबवली टीम जिंकला. मान्यवरांना विनंती सर आपण सानवानं व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण नक्कीच करूया. निंबवली टीम सर्वात हा प्रश्न विचारेन की आतापर्यंत जितक्या स्पर्धा तुम्ही खेळलेल्या आहेत सीझन कसा गेला. मनाप्रमाणे गेला की मनाविरुद्ध गेला. मनाविरुद्ध गेलाय. म्हणजे आता समजू शकतो त्यापुढे मी काय विचारणार देखील नाहीये. टॉस जिंकला निर्णय काय असेल. फिल्डिंग करण्यात आज टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहे. रेग्युलरची जी टीम खेळते तीच आहे की कोणता नवीन खेळाडू आज टीम मध्ये. नाही रेग्युलर टीम खेळणार आहे. आणि भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळता असतो त्या अनुषंगाने हे जे आयोजन आहे मातीची पिच आहे आणि त्यासोबत दोन्ही एंड्सचा देखील खेळ केला जातो. त्यामुळे स्पर्धेविषयी स्पर्धा तर खूप चांगली आहे. आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. बेस्ट ऑफ लक टीम निंबवली. उज्ज्वल आमच्या संघातून उज्ज्वल सर्वाधिक हा प्रश्न तुला विचारेन की या सीझनमध्ये अखेर चॅम्पियन बनण्याचं स्वप्न झालं पूर्ण आणि स्पेशली टीमचा जो वर्क राहिला या सीझनमध्ये आतापर्यंत खेळले ज्याप्रमाणे खेळ राहिला टीमसाठी 2 शब्द. खूप चांगला खेळ राहिला या सीझनमध्ये आणि समाधानी होत जेवढा पण खेळ झाला त्याच्यामध्ये. आणि टीम कॉम्बिनेशन चांगला आहे आणि टीमवर्क चांगला आहे. पोरं मेहनत घेतात प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे चांगला परफॉर्मन्स झाला यावर्षी. टॉस तो जिंकला असं डिसिजन काय होतं. बॅटिंगच घेतली असती. म्हणजे ऑलरेडी प्लॅन रेडी होता बॅटिंगच करणार होतो. सो 5 ओव्हर आहे. आज टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे कोणी नवीन खेळाडू की रेग्युलर टीम जी या सीझनमध्ये आतापर्यंत खेळले तीच टीम आहे का. रेग्युलर टीम आहे पण एका चेंजेस झाला तर झाला. आणि पाहिले गेले तर तुमच्याच गावचं हे आयोजन आहे आणि मातीची पिच मोस्ट ऑफ मला वाटतं की निम्मा सीझन तुम्ही सिमेंटच्या पिचवरती खेळलेले पण आता मातीच्या पिचवरती स्वतःच्या ग्राउंडवरती. सो काय म्हणणार आहे स्पर्धेविषयी. स्पर्धेविषयी मी काही नाही बोलू शकत. पाहुणे संघ येतील ते बोलतील ते आम्ही गोड मानून घेऊ. बेस्ट ऑफ लक टीम वडून. टॉस इथे कंप्लीट झाला. टॉस निंबवली टीम जिंकला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल
आपण आज आमच्या सभेत अशोकजी पाटील दादा आहेत आणि भरपूर साऱ्या गोष्टी आज आम्हाला त्यांना विचारायच्या वाटतात आणि भरपूर सारा मॅच देखील सुरू असेल आणि हे डिस्कशन देखील आम्ही आज करणार आहोत कारण एक जुने जाणते व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे एक चांगले खेळाडू देखील राहिले तरी अशोक दादा आवर्जून तुमच्या गावामध्ये आम्ही आलो आणि सर्व आधी मला हा प्रश्न नक्कीच विचारायचा वाटतो कारण वडूनगरचं क्रिकेट फार मोठं आहे भरपूर वर्षांपासून या गावाचं क्रिकेट आपण तालुका क्रिकेटमध्ये या टीमला रेग्युलर चांगला खेळ करताना पाहिलं आणि इतक्या वर्षात जो खेळ राहिला वडूनगर क्रिकेटविषयीचं तुमचं मनोगत आम्हाला जाणायचं क्रिकेटविषयी बोलायचं झालं तर म्हणजे वडूनगर क्रिकेटमध्ये ना खूपच चांगली पोरं आहेत खूप चांगले खेळतात फक्त आमची कंटिन्यू प्रॅक्टिस नसते आमचा एक ग्राउंड आहे तिथे खूप पोरं असतात त्याच्यामुळं व्यवस्थित प्रॅक्टिस करायला मिळत नाही प्रॅक्टिस चांगली असली तर आणखीन चांगला परफॉर्मन्स होईल पण पोरं खूप चांगले आहेत वडूनगर गावामध्ये त्यानंतर हा प्रश्न देखील मला विचारायचा वाटतो की ज्याप्रमाणे आईदेवी वडूनगर संघ क्रिकेट टीम खेळ करत आहे आजच्या डेटला त्या टीम विषयीचं तुमचं मतभेद काय असेल कारण ज्याप्रमाणे ते खेळ करतात प्रत्येक स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की पहिली फेरी दुसरी फेरी ते गाठतात क्वालिफायर्सपर्यंत पोहोचतात सेमीफायनलपर्यंत पोहोचतात आणि आता चॅम्पियन देखील बनले बंटी ट्रॉफीचे सो त्या टीम विषयीचं मनोगत आईदेवी टीमबद्दल तर आईदेवी टीम एक खूपच चांगली टीम आहे आणि आईदेवी टीमबद्दल बोलायचं झालं जो संघ आहे गावातला त्या संघाने खरोखर वडूनगरचं नाव म्हणजे पूर्ण भिवंडी बाहेर पण नेलेलं आहे आणि जिथे जिथे गेल्यात तिथे चांगलाच खेळ केलेला आहे आणि मी स्वतः आईदेवी टीमचा खेळाडू पण आहे आणि समर्थक पण आता आहे चांगला आणि त्या टीमचा आणि पूर्ण कमिटीचाही मी सदस्य आहे आणि जेव्हा पण जी मॅच असते ती मी आईदेवीची मॅच बघतोच आत्ताची जी पोरं आहेत खूपच चांगले आहेत काही ठिकाणी चांगला परफॉर्मन्स झाला काही ठिकाणी नाही झाला पण चांगले खेळतात पोरं आणि बघा आज आईदेवी ज्युनियर्स देखील खेळली सो मला एक गोष्ट आणखी विचारायची वाटते की ज्युनियर्स देखील खेळतात भरपूर सारे नवीन नवीन खेळाडू येतात आणि आपल्या गावचे जे युवा खेळाडू आहेत आणि जे इतरही असते इतर गावात मी म्हणेन की त्या युवा खेळाडूंसाठी तुमचं स्पेशली मत काय असेल की त्यांनी जर क्रिकेटमध्ये नाव कमवायचं आहे पुढे जायचं त्यांनी काय करायला हवं त्यांच्यासाठी मार्गदर्शन काय असेल मार्गदर्शन म्हणजे जे आपले सिनियर खेळाडू असतात ते जे सांगतात ते सांगण्याचं ऐकलं पाहिजे आणि ऐकून तसं त्यांनी केलं पाहिजे कारण सिनियर खेळाडूंना अनुभव असतो त्या हिशोबातच सांगतात मग ते ऐकलं तर ते चांगले खेळू शकतात ज्युनियर प्लेअर आणि शेवटचा हाच प्रश्न तुमच्याच गावचं आयोजन आहे कारण प्रॉपरली मॅनेजमेंट आणि प्रॉपरली ऑर्गनाइज ही स्पर्धा सो या स्पर्धेविषयी तुमचे 2 शब्द स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा खूपच चांगलीच आहे आणि जी या नावाने खेळवले स्वर्गीय प्रशांत दादा हा प्रशांतचा विषय बोलायचं झाला तर आमचा म्हणजे आईदेवीचा एक भागच होता तो आणि आमच्या गावातल्या संपूर्ण मुलांचा मित्र होता तो आणि एवढा चांगला होता का आम्ही जिथे तिथे जायचो तिथे तो मॅचला असायचा आज त्यांची आठवण येते आणि खूप वाईटही वाटतो प्रशांत दादाबद्दल बोलायचं झालं तर मला म्हणजे खूप हे वाटतं त्यांच्या नावाने आज मॅच आम्ही खेळतोय खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं कारण त्यांचं असं जाणं हे कदाचित म्हणजे खूपच हे झालं आमच्यासाठी अगदी आम्ही समजू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न आपल्याला आईदेवी वडूनगर आणि तसेच ग्रामस्थ मंडळ वडूनगरचा पाहायला मिळतो कारण दादांच्या नावाने स्पर्धा आहे आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचं कार्य आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत हे होते अशोकजी पाटील दादा भरपूर चांगलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं तर जाऊया ऑनगोईंग मॅचकडे आणि आवाज कॉम्बॉक्समध्ये आपण ऐकूया विश्वाजी केडे यांचा धन्यवाद धन्यवाद विशालजी पाटील आणि अशोकदादांचं देखील आम्ही कौतुक करू कारण की त्यांनी देखील मुलाचं मनोगत आणि मार्गदर्शन खेळाडूंना देखील केलं दरम्यान मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आपण पाहतोय एका बाजूला संघाविषयी वीर बजरंग कारिवली त्यांच्या अगेन्स्ट इशिका 11 कुक्से आणि इथे मात्र नक्कीच पंचांमध्ये सल्ला मसलत योग्य तो निर्णय अंशापर्यंत पोहोचवला जाईल धावसंख्या धावफलकावरती नक्कीच बनवायचे आहेत 74 बनवायचे आहेत आणि इथे मात्र धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जोडली गेली ती म्हणजेच फक्त 6 धावा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजला आपण पाहतोय पंचांचा वाईटचा इशारा आलाय रूपांतरच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती
गोलंदाज तयार. राज पुनश्या. ओ फटका लाजवाब आहे. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अगदी समोरच्या कक्षाला सलामी देणारा हा मॅग्निफिसंट षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला. अगदी पाहिलं तर वायडिश लॉंग ऑनच्या दिशेनं षटकार येतो आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सन्मान्य सूरजजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. नक्कीच विचार केला तर बिग फॅन आहेत आईदेवी बडूनवगर या संघाचं. या आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आणि सुधीरजी पाटील साहेब देखील त्यांच्या संवेद आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. हो स्विशिट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाही. हा येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळते. षटकार आला तदनंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. 13 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 74 74 धावांचं अव्वाढव्य लक्ष. कारण की त्या 74 धावामध्ये तब्बल राजच्या 55 धावांशी केल्या. ओ फुलटॉस चेंडू होता. दिशा देण्याचं कार्य होतं परंतु लेग स्टिक सोडल्या. वाईडचा इशारा. अत्यंत वेगाने चेंडू पिच करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज राजने. आज राजने फटकेबाजी चांगली केल्या आणि गोलंदाजीवरती देखील पाहिलं तर पहिल्या षटकाची जबाबदारी पॉवर प्लेचं षटक घालण्यासाठी तो देखील सज्ज झाला. तब्बल 6 षटकाराने 3 चौकार त्याच्या बॅट मधून आले. 55 धावांची आक्रमक केली साकारली. त्याच्या जोरावरती 74चं लक्ष मधाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं आहे. आधीच परकलं आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. कारिवली गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. सुरुवात दमदार राहिल्या. 74 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना इथे मात्र एक फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय दोन्ही बॅटर्सना. 20 धावा धावफलकावरती. चला टीम हडल नकोय कारण की वेळेच्या बाबतीत आपण थोडस नक्कीच ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. अजूनही भरपूर सामने खेळवण्याचे बाकी आहेत. पुढील मॅच आपण पाहणार आहोत आई देवी बडूनवगर त्यांच्या अगेन्स्ट निंबवली आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान झो नांदुरकी. या दोन्ही संघाने देखील सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचं अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. महत्वाकांक्षी हा नक्कीच निर्णय आहे, नियम आहे या स्पर्धेचा. त्या अनुषंगानं वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. 20 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता. 54 धावा इथून अजूनही बनवायच्यात. जतीनची फटकेबाजी लाजवाब राहिल्या. मागच्या मॅचचा हिरो अजय स्वस्तात तंबूच्या आशेला परतला परंतु स्वतःच्या खांद्यावरती आता मात्र जतीननं ही जबाबदारी स्वीकारल्या. अंकलेश येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अंकलेश पाटील देखील सज्ज झाला. थोडासा परिवर्तन पाहायला मिळतोय कुक्से संघाच्या माध्यमातून. बॉलिंग लाईनअप मध्ये नक्कीच परिवर्तन केलं गेला. दुपारचं सत्र आणि अशा रगरगत्या उन्हामध्ये देखील प्रेक्षक देखील तितक्याच बहुसंख्येनं या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेतात. कुक्से गावचे अत्यंत लाडके समालोचक आमचे जवळचे मित्र योगेश पाटील सरांकडून देखील या स्पर्धेला आणि कुक्से संघाला शुभेच्छा आल्यात आणि खऱ्या अर्थानं वडूनवगर गावाचे ते लाडके जावई देखील आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला देखील शुभेच्छा. ओ क्या बात आहे. भव्य स्वागत या बाहुबली स्ट्रोकनं चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 26. पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर. अंकलेशचं भव्य स्वागत या षटकारानं केलं जात आहे. तशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं राजने धुवाधार बॅटिंग केली होती आणि तशीच बॅटिंग आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये करत असताना पाहतोय आपण जतीन आणि त्याच्या सोबतीनं रोहितला. चांगली सुरुवात राहिली आतापर्यंत. एकंदरीत दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. पहिली मॅच दोन्ही संघांनी जिंकली होती.
एका बाजूने वीर बजरंग कारिवली संघानं ज्युनियर आई देवी वडूनवगर या संघाला परास्त केलं होतं. दुसऱ्या बाजूने वरार देवी ताडाली या संघाला इशिका 11 कुकसे या संघानं परास्त केलं होतं आणि त्या अनुषंगानं विनर अशी ही लढत मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 6 न जाऊन पोहोचलाय. 26-26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार पुनश्या अंकलेश ऑन द मार्क. ओ क्या बात आहे. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमारेषा पार. बिग हिट षटकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळतोय. रोहित जणू काही डगआउट मधून सेट होऊन आल्या षटकारांच्या आतिषबाजी सुरू केल्या. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला षटकार आणि हा चेंडू देखील विचार केला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार येतोय. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. टीथ फॉर टॅप जशाच तसं प्रत्युत्तर. मॅच मध्ये अजूनही रोमहर्षकता शिल्लक आहे कारण की एका बाजूने फटकेबाजी देखील तितकीच लाजवाब सुरू आहे. षटकारानं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32 धावा. क्या बात आहे. 74चं टार्गेट सेट केलं गेलं होतं त्याचा पाठलाग करत असताना आता मात्र धाबांचा आलेख देखील तितक्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरू आहे. गोलंदाज तयार पुनश्या अंकलेश पुनश्या सज्ज होता आणि षटकारांच्या हॅट्रिक संपादित होईल का याकडे देखील प्रेक्षकांचं लक्ष लागलं गेलंय. हो हा चेंडू सोडलाय कारण की ऑफस्टिकच्या अगदी बाहेर पण सनसाबाईटचा इशारा. थोडस दडपण पाहायला मिळतं गोलंदाज अंकलेश वरती कारण की बॅक टू बॅक 2 षटकार आले. त्यानंतर मात्र थोडस दडपणाखाली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आणि तदनंतर मात्र हा अतिरिक्तच्या स्वरूपाने वाईट पाहायला मिळतो मधाच्या आतमध्ये. रोहित पुनश्या सज्ज असेल अंकलेशसाठी. ज्या वेळेस एखाद्या खेळाडूवरती गोलंदाजावरती आक्रमण चढवलं जातं त्यावेळेस मात्र थोडंसं तो निराशक होत असतो परंतु इथे मात्र निराशा बाजूला सारून पुढे गोलंदाजी करणं गरजेचं असेल. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अंकलेशला देखील. ओ क्या बात है क्या बात है. फटका लाजवाब आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतायत आणि आपल्या संघासाठी जरूर या धावा वाचवल्यात. खेळ घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु कमिटमेंट चांगली होती. खेळ गॅदर देखील झालो असती कारण की विचार केला तर अजूनही सीमारेषा भरपूर लांब होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक करण पाटील होते डीप विकेटला आणि त्या अनुषंगाने इथे मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातात. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 34 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि स्ट्राईक आता मात्र जतीनकडे असेल. हो आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आहे. शॉट फायनल क्षेत्ररक्षक धावबाची संधी. डायरेक्ट हिट देखील लगावलं होतं परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट लागत नाहीये. बाखप चांगलं पाहायला मिळतोय. इशिका 11 कुकसे संघ देखील तितक्याच जोमानं मधाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय कारण की हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज अंकलेश आता मात्र पुनश्या कमबॅक करतो. बॅक टू बॅक 2 षटकार तदनंतर मात्र हा कमबॅक केला जातोय. चांगली गोलंदाजी वारंवार नक्कीच इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळतोय परंतु एखादा खराब चेंडू हाताळण्यापेक्षा चूक आधीच सुधारणं गरजेचं आणि ते अंकलेश योग्यरित्या मधाच्या आतमध्ये पार पाडतोय. गोलंदाज तयार. हो कहीं पे निगाह कहीं पे निशाणा अवे ऑफ द बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं. आडव्या बॅटने साईडला मारण्याचा देखील मनसुबा आखला होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. हा चेंडू येतो डॉट. एकेका निर्धाव चेंडूने अशा पल्लवित होतात विजयाच्या इशिका 11 कुकसे संघाने. एका बाजूने विचार केला तर वीर बजरंग कारिवली संघ देखील नक्कीच मोठे फटके मारण्याच्या शोधामध्ये पाहायला मिळतोय. हा अंतिम चेंडू असेल षटकातील. गोलंदाज तयार अंकलेश. हो क्या बात आहे. पुनश्या चांगला चेंडू पिच केला मधाच्या आतमध्ये. 1 धाव कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल
काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक भरधाव वेगानं आलं होतं आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा वावगी खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजेच 36 धावा. 36 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या म्हणजे तब्बल 38 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 36 धावा जरूर धावफलकावरती जोडल्यात परंतु आता मात्र 38 धावा बनवायच्यात उर्वरित 12 चेंडू मध्ये. आई देवी वडूनवगर आणि निंबवली संघ आपण सशरा पुढील मॅचसाठी. हा तिसरा षटक नक्कीच फार महत्वाचा असेल. या षटकामध्ये या सामन्याचं चित्र लगेचच स्पष्ट होईल. कुठल्या संघाच्या कुठल्या गावाच्या दिशेने हा सामना झुकेल हे प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. एका बाजूने वीर बजरंग कारिवले, दुसऱ्या बाजूने या इशिका 11 कुकसे आणि या दोन्ही गावचे पाठीराखे देखील बहुसंख्येने या मॅचचा घर बसल्या आनंद घेतात. त्या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच स्वर्गीय प्रशांत दादा चषकामध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अतिशय मानाची सन्मानाची आणि वडूनवगर गावाचा मान उंचावेल अशी मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन, तितकंच असं चांगलं क्रीडांगण देखील आपण पाहतोय. चला कुकसे संघ आपण वेळेच्या बाबतीत थोडस नक्कीच या ठिकाणी मात्र सहकार्य करा. टायमर सेट केला गेला या गोष्टीची नोंद घ्या अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपल्यासाठी दिला गेला. सुरुवातीचे 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं अनिवार्य असेल अथवा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल या गोष्टीची नोंद घ्या. तिसरा षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय करण पाटील आणि इथे मात्र झेल टॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु ही कॅच सोडले की मॅच सोडले पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. परासवेल चेंडू हवेत होता, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक करण पाटील स्वतः गोलंदाज पोहोचले देखील होते परंतु झेल गॅदर झाला नाहीये. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये नक्कीच या सामन्याचं चित्र जरूर स्पष्ट होईल यात मात्र शंका नाहीये. चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळला होता. शेवटचा ऑफिशियल कॉल वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क करण. क्या बात आहे, परफेक्टली यॉर्कर चेंडू, कमालीची गोलंदाजी सुरू आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता परंतु ते मोठे फटको मारण्यासाठी इथे मात्र कुठलाही चुकीचा चेंडू मात्र आतमध्ये फेकला जात नाहीये. करण पाटील देखील तितक्याच जोमानं आणि जोशानं गोलंदाजी करतो मात्र आतमध्ये. 38 धावा धावफलकावरती. इथे मात्र बॉडीला स्ट्रेच केलं, ऑवे ऑफ दी बॉडी होताना इथे मात्र चेंडूला फेकून दिला. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्या पद्धतीचं गोलंदाजी करणं गरजेचं होतं. सुरुवातीचे 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळले होते. थोडी प्रशंसा देखील आम्ही केली होती. एखाद्या वेळेस एखाद्या खेळाडूची प्रशंसा आपण जर केली तर लगेचच त्याच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण असेल, खराब गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल नक्कीच नेहमीच पाहायला मिळत असते. त्या अनुषंगाने थोडासा खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि जिंकण्यासाठी आता मात्र 38 धावांची नितांत आवश्यकता असेल. क्या बात आहे, क्या बात आहे. तेच तर आहे चेंडू मध्ये आतमध्ये. षटकाराने लगेचच कमबॅक केला जात आहे. 30 धावांची आवश्यकता असेल कारण की 74चं लक्ष आणि 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 30 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूवरती नक्की जिथे मात्र पाहायला मिळेल कुठला संघ कुठल्या संघावरती हवी ठरेल. हा चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. 29 धावा अजूनही बनवायच्यात. या 2 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल जर सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल वीर बजरंग कारिवले या संघाला. तर 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता.
ओ क्या बात आहे, क्या बात आहे. गतीनं बीट केलं जात आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय, परंतु हा चेंडू देखील येतोय डॉट. 45 धावा धावफलकावरती, 29 धावा अजूनही बनवायच्यात आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये बनवायच्या. 29 29. हा अंतिम चेंडू. करणने देखील चांगली कामगिरी केल्या. एक षटकार वगळता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केल्या. हा चेंडू देखील सुरेख पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केले, लॉंगांवरून क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद आहे की ना, नक्कीच लगेचच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज असेल बाद. अंतिम चेंडूवरती ही विकेट्स प्राप्त झाल्या. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 45 धावा आणि आता मात्र 46 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी इथे मात्र 28 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 मोठे फटके मारणं गरजेचं असेल. सुरुवात दमदार राहिली होती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिला गोलंदाज करण पाटील ना. एक षटकार जरूर आला होता, परंतु उर्वरित चेंडूवरती आक्रमकता दाखवली आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू 28 धावा. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये विवेक दाखल होतोय. 6 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज बंटी येतोय स्वतः. संघाचा अग्रगण्य खेळाडू आणि त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी असेल. 28 धावा इथे मात्र डिपेंड कराव्या लागतील, परंतु समोर एका बाजूने आपण पाहिलं तर रोहित देखील सज्ज. रोहितला आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीनं विवेक. जिंकण्यासाठी 6 चेंडू 28 धाब्यांची आवश्यकता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बंटी ऑन द मार्क. पहिला चेंडूवरती बिग हिट जरूर केलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. अनुमान चुकीचा. हो, इथे मात्र झेल ड्रॉप. बराच वेळ चेंडू हवेत होता, संधी देखील होती, परंतु सूर्याची प्रखर किरणे देखील मैदानावरती तितकीच तीक्ष्ण आहेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र विचार केला तर हा झेल ड्रॉप देखील होतोय. आक्रमकता दाखवली जाते. 6 चेंडूमध्ये 28 धाब्यांची आवश्यकता होती, आता 27ची आवश्यकता. पुणेशा इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. एकेका धावेसाठी मधाशातमध्ये आता मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा अजूनही बनवायच्यात. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा महत्वाकांक्षी नियम. 4 चेंडू 25ची आवश्यकता. ओ फटका लाजवाब. क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग हिट षटकार. या फटक्यांची नितांत आवश्यकता होती. एका बाजूने विचार केला, रोहितने देखील कमालीची फटकेबाजी केलाय. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून धावफलकावरती जोडला. 3 चेंडू जरूर डॉट खेळले होते. त्या 3 चेंडू मध्ये एखादा अजूनही मोठा फटका आला असता तर सामन्याचं चित्र वेगळं असतं, परंतु इथे मात्र आपण प्रेडिक्शन लावू शकत नाही. डॉक्टर देवानंदजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी मात्र शुभागमन झालंय. माजी उपसरपंच देखील आहेत वडूनवगरचे आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा, कारण की पुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत आई देवी वडूनवगर या संघाशी, कारण की ज्या संघानं या हंगामामध्ये चांगलं कार्य देखील केलं. सन्मान्य शनिदासजी मदन चौगुले साहेबांचं देखील शुभागमन झालं. या आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जशी मॅच आता मात्र नक्की शिगेला पोहोचलाय तशी मात्र वडूनवगर संघाचे पाठीराखी देखील तितक्याच बहुसंख्येने या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत.
सकाळच्या सत्रामध्ये दिनेश दादा खेळाडू कमी होते, परंतु आता 15 ते 20 खेळाडू नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात आई देवी वडूनगर या संघाचं. कारण की होम ग्राउंडवरती हा नक्कीच सामना. जर हीच मॅच जर कुठल्या गावी असते तर खेळाडू तितके नसते. ही खासियत आहे प्रत्येक ग्रामीण संघाची. सन्मान्य विश्वजित दिवेकरजी साहेबांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. नवीन बाटल मराठा आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळालं ऋतिक, आणि या सामन्यामध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की आता फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली फाईट कारिवली संघाने देखील दिली होती. ओ फुल टॉस चेंडू आणि त्याला फेकून दिलाय सीमा पार षटकार. क्या बात आहे. वार पे पलटवार सुरू आहे, परंतु फार विलंब झाला. धावसंख्या षटकारांना 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जर तिसऱ्या षटकामध्ये अजूनही 4 ते 5 धावा आल्या असत्या तर नक्कीच चांगलं कार्य झालं असतं. धावसंख्या धावफलकावरती 61 धावा. यस, वेस्ट ऑफ हाईट साठी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. थर्ड अंपायर प्लीज या आपण लगेचच, कारण की इथे मात्र बेमर साठी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. जर हा चेंडू जर नो आला तर सामन्यामध्ये वेगळं चित्र निर्माण होईल, परंतु पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. 61 धावा धावफलकावरती जरूर जोडला जातात. 13 धावा 13 धाव्यांची अजून आवश्यकता, परंतु हा चेंडू जर विमर असला तर सामन्याचं चित्र वेगळं असेल. 12 धाव्यांची देखील आवश्यकता असेल, यात मात्र शंका नाही आहे, परंतु पाहावं लागेल. इट्स अ लिगल डिलिव्हरी. हा षटकार असेल आणि अवघ्या आता मात्र एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि इथे मात्र हा चेंडू तो डॉट आणि हा सामना जिंकलाय इशिका 11 कुकसे या संघानं. कुकसे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक वीर बजरंगा कारेवली संघा. सदस्य आहे तो. आताच आहे. थँक्यू डेझी. या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने तब्बल 55 धावांची आक्रमक खेळी साकारली आणि या स्पर्धेतील पहिली मेडन षटक देखील त्यांनी नक्कीच एक विकेट घेतलं. अर्थातच यस, एक विकेट घेतलं आणि 55 धावा धावफलकावरती जोडला. राज ठरला या मॅचचा हिरो. राज लगेचच या. आणि वीर बजरंग कारिवली संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगला खेळ त्यांनी देखील आज या स्पर्धेमध्ये गाजवला. त्यांचे कॅप्टन थोडेसे निराश असतील, कारण की थोडे उशीर आले होते आणि खेळाडू कक्षामध्ये देखील आनंद घेत होते, परंतु राजने चांगली कामगिरी केली आणि राजला आपण या स्पर्धेचा नक्कीच बहुसन्मान देऊयात. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य डॉक्टर देवानंदजी पाटील साहेब आहेत, उपसरपंच आहेत, आणि त्याचबरोबर सन्मान्य अशोकजी पाटील साहेब देखील आहेत, विद्यमान सदस्य आहेत. आणि या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. अशोकजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल, विद्यमान सदस्य, आणि त्याचबरोबर डॉक्टर देवानंदजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल, आपण देखील सन्मानित करायचं आहे. विद्यमान उपसरपंच आहेत, ग्रुप ग्रामपंचायत वडूनवगरचे. माधवमाशी आकर्षक ट्रॉफी आणि हे गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मानित केले जाते. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राज तुला देखील पुढील मॅचसाठी.